डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्या लाभांश, ही संकल्पना एक्झॅक्टली काय आहे? तर एखाद्या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या म्हणजे 14 ते 60 वयोगटातील लोकसंख्या सर्वात जास्त असेल तर या कार्यकारी वयोगटातील लोकसंख्येद्वारे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलं जातं आणि या आर्थिक योगदानाचा फायदा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. सद्यस्थितीत भारताची जवळपास 65% पॉप्युलेशन या कार्यकारी वयोगटातील आहे. त्यामुळे या वयोगटातील लोकसंख्येने भारताच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिल्यास त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. परंतु इथे आपल्याला या कार्यकारी वयोगटातील लोकसंख्येमध्ये आरोग्याच्या समस्या, शिक्षणाचा अभाव, कौशल्याचा अभाव असे काही अडथळे आढळतात की ज्यामुळे हा डेमोग्राफिक डिव्हिडंड एन्जॉय करण्यात किंवा प्राप्त करण्यात भारताला अडथळे येत आहेत.